महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। हरि हरि रामकृष्ण हरि Yo
सुखा के आगर भापर देवी वर भापर देवी वर सोहा विठ्ठल बरवा सोहा विठ्ठल बरवा बापर देवी वर बापर देवी वर सोहा विठ्ठल सोहा विठ्ठल शेवटचे पाळी का मनुष्य जन्म 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 कलिया वर्म फेरा परी कलिया वर्म फेरा परी कलिया वर्म फेरा परी शेवटचे पाळी का मनुष्य जन्म शेवटची पाळी का मनुष्य जन्म शेवटची पाळी का मनुष्य जन्म शेवटची पाळी का मनुष्य जन्म कलियावर फेरा पडी कलियावर फेरा पडी कलियावर फेरा पडी याच्या जन्मी ओळखी करा आत्माराम 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 संसार संग्राम भोगू नका संसार संग्राम भोगू नका संसार संग्राम भोगू नका संसारी असावे असोनी नसावे संसारी असावे असोनी नसावे संसारी असावे असोनी नसावे संसारी असावे असोनी नसावे भजन करावे वेळोवेळा भजन करावे वेळोवेळा भजन करावे वेळोवेळा याच्या जन्मी ओळखी करा आत्माराम 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 संसार संभ्रम भोगू नका संसार संभ्रम भोगू नका संसार संभ्रम भोगू नका नाम म्हणे विठू
शेवटची पाळी एक मनुष्य जन्म 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 चुकलियावर बेरा पडे चुकलियावर बेरा पडे याच्या जन्मे ओळखी कर ह्याच्या जन्मी ओळखे घरात परा चुकलियावर फेरा पडे चुकलियावर फेरा पडे याच जन्मी ओळखे घरात परा याच जन्मी ओळखे घरात परा संसार संभ्रम संसार संभ्रम भोगू नका संसार संभ्रम भोगू नका संसार संभ्रम भोगू नका याच्या जन्मी ओळखे करा अपरा याच्या जन्मी ओळखे करा अपरा संसार संग्रमा संसार संग्रमा भोगू नका संसार संग्रमा भोगू नका याच जन्मी ओळखे करा
परमार्थ प्रेमी प्रिय माझ्या बंधू आणि भगिनींनो, सद्गुरू निष्ठ माझ्या माता आणि पितरांनो, प्रस्तुत सेवेसाठी निवडून घेतलेलं रूपक तुम्ही सर्व ब्रह्मवेत्यांनी माझ्या मागे म्हणावयाचा आहे. शेवटचे पाळी एक मनुष्य जन्म, शेवटचे पाळी एक मनुष्य जन्म, सुकलियावर फेरा पडे, सुकलियावर फेरा पडे, याची जन्मी ओळखी करा आत्मा राम, याची जन्मी ओळखी करा आत्मा राम, जन्मी ओळखी करा आत्मा संसार संभ्रम भोगू नका, भोगू नका, संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा, नामा म्हणे विठू भक्ताचे द्वारे, नामा म्हणे विठू भक्तांची द्वारे, नामा म्हणे विठू भक्ताचे द्वारे, नामा म्हणे विठू भक्तांची द्वारे, घेऊन या करी सुदर्शन, घेऊन या करी सुदर्शन, घेऊन या करी घेऊन सुदर्शन, या करी सुदर्शन, याची जन्मी ओळखी करा आत्मा राम, याची जन्मी ओळखी करा आत्मा राम, संसार संभ्रम भोगू नका, संसार संभ्रम भोगू नका, संसार संभ्रम भोगू नका, संसार संभ्रम भोगू नका, पांडुरंगा करू प्रथम नमन, श्रीपाद बाबा की जय, पांडुरंगा करू प्रथम नमन, रामदास बाबा की जय, पांडुरंगा करू प्रथम नमन, श्रीपाद बाबा की जय, करू प्रथम नमन, रामदास बाबा की जय. हे दुसरे चरण संतांची आओ, दुसरे चरण संतांची आओ, दुसरे चरण संतांची आओ, दुसरे चरण
संतांची या दुसरे चरण संतांची या हो दुसरे चरण संतांची या दुसरे चरण संतांची या हो दुसरे चरण संतांची या नारायण बाबांची जय त्यांच्या तुपाराने कथेचा विस्तारो तुळजात बाबांची जय त्याच्या कृपाने कथेचा विस्तारो तुळजात बाबांची जय त्याच्या कृपाने कथेचा विस्तारो रंग बाबांची जय बाबाजी सद्गुरु दास तुका हो बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका हो बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका हो बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या तुपाराने कथेचा विस्तारो नाना बाबांची जय त्यांच्या तुपाराने कथेचा विस्तारू धनराज बाबांची जय त्याच्या कृपाने कथेचा विस्तारो धनराज बाबांची जय त्याच्या कृपाने कथेचा विस्तारो धनराज बाबांची जय पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वादितं गणसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा देवा तुचे गणेशु सकलार्थमती प्रकाशु गणे निवृत्तिदास अवधारी जोजी आत्मरूप गणेशु केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदुशी चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागाते करीतो तुझेच नाम उच्चारितो दृढ माझे मन पायी राखावे बांधून तुका म्हणे वाटे नको फुटो देव फाटे श्री संतांचे ये माथा चरणावर श्री संतांची माता चरणावर श्री संतांची माता चरणावर साष्टांग करी दंडवत साष्टांग करी दंडवत संतांचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत आज आपल्या वनाबाई पंढरीनाथ मोरे हे आपल्यातून जाऊन आज तब्बल 1 वर्ष होत आहे आणि त्यांचा वर्ष श्राद्धेचा हा जो काय सोहळा आहे तो सोहळा आपण साजरा करत आहोत. बघा आता जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत ते आपल्या लक्षात राहतील नाही राहतील पण कोणी किती त्यांची सेवा केली आहे ज्याचा त्याचा त्याने विचार करावा. पण या कुटुंबाला जेवढी धन्यता द्यावी तेवढी कमी आहे. कारण हे अशा प्रकारचं ओरिजिनल नामस्मरण रूपी सोहळा हा करणं भाऊ तितकं सोपं नाही. केलं तर केलं जे पण काय 12व्या 13व्या पर्यंत वर्षश्राद्ध होईल होणार पण नाही लक्षामध्ये राहणार पण नाही. पण खूप या मंडळीला धन्यवाद. बघा आता आपले हरिभक्ती परायण मच्छिंद्र दादा पंढरीनाथ मोरे बघा खूप साधा आणि गरीब माणूस आहे. तुम्हाला सांगतो हेच संप्रदाय पुढे नेतात. बाकीच्यांना किती जेवढा जास्त पैसा जेवढा जास्त अडका जेवढी जास्त संपत्ती तेवढा त्यांचा रुबाब आणि त्याच्यामध्येच ते अटकलेले. मी मलाही खूप भाग्यवान समजतो की या गावातील आपले हरिभक्ती परायण गुरुवर्य धनराज बाबा पाटील सारखा महात्मा त्यांचे शब्द माझ्या कानावरती पडले त्याचा हा जो काय परिणाम झाला बघा फार
कमी शिकलेली माणसं जी आहेत ही येथे येतात. बसला तर बसला चुकून फटका, नाही तर फक्त गरिबांनीच ही गोष्ट करायची आहे. बाकीचे हे फक्त आणि फक्त इतरत्र धंदे करण्यासाठी आहे. आपले साधू संत पण बघा, तुकाराम महाराजांसारखे बघा किती प्रॉपर्टी होती, पण परंपरेचे शब्द ज्या वेळेला कानावरती आले, काहीतरी शेवटी सुकृत हो. नामदेवाचा अवतार, नामदेवाचा अवतार म्हणजे साधं समजायचं का? आलं का लक्षामध्ये? भरपूर मागच्या जन्माचं काहीतरी सुकृत असेल म्हणून हे घडतंय. नाहीतर बघा आता त्यांना एकूण 3 मुली आहेत. 3 मुली. खूप धन्यवाद, खूप धन्यवाद आहेत तुम्हाला. आणि मागे 2 नातू, हरिभक्ती परायण गोलू आणि हरिभक्ती परायण दीपक. बघा संपूर्ण नामधारी कुटुंब आहे. हे असं नामधारी होणं आवश्यक आहे. त्यांना हा जो काय मार्ग मिळाला, बघा त्यांना हा जो काही मार्ग मिळाला, त्यांना कळलं ही गोष्ट समाजाला कळणं खूप महत्वाचं आहे. जे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी सांगावे, शान करून सोडावे सकळच. त्यांना ही गोष्ट समजली, बुडते हे जनन देखवे डोळा, ये तसे कवळा म्हणून या. म्हणून हे आजचं प्रयोजन. विठ्ठल विठ्ठल त्याचप्रमाणे आता मला थोड्या वेळापूर्वी एक गोष्ट कळली. आपल्यातले हरिभक्ती परायण रामलाल शामराव पाटील हे सुद्धा काही वेळापूर्वीच त्यांनी देह सोडलेला आहे. या दोघांनाही माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तसेच आता इथे तुम्ही जमलेले आहेत. आता बघायला गेलं तर अख्ख्या कोळपिंपरीची लोकसंख्या किती आहे? किती असेल भाऊ अंदाजे जरा मला सांगा. 4000 लोकसंख्या आहे. आणि इथे जर आपण काउंटिंग केली तर हार्डली 60-70 माणसं इथं असतील अंदाजे. बघा आता तेच आता अशी कुठली तरी नवीन योजना येऊ दे बरं, रात्री 12 वाजले तरी इथं किती मंडळी जमा झाली असते. पण काही गोष्ट कळत नाही, काही गोष्ट कळत नाही. असू देत, जाऊ देत, बाकीच्यांना जाऊ देत. या सोहळ्यानिमित्त जे कोणी इथं आले त्याच्यातला ज्याला कोणाला नामाचा ओरिजिनल विषय काय, नक्की देव म्हणजे, सद्गुरु म्हणजे नक्की काय, ज्या वेळेला देव या देहात प्रकट होतो त्याच्या खाणाखुणा काय उमटतात, त्याची स्थिती काय उत्पन्न होते आणि त्या नामाचा जो रिझल्ट तो त्यांना आज ऐकायला मिळणार आहे. हे सोडून बाकी मला काही येत नाही. विठ्ठल विठ्ठल बघा, जे कोणी मंडळी इथे उपस्थित असतील, बरीचशी मंडळी बाहेरून पण आलेली आहे. आता त्यापैकी आपलं भिरडाई, भिरडाणे, मुक्ती, त्यानंतर आडगाव, धुळे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही भजन मंडळी आहात ना कणेरेचे, बरोबर ना? म्हटलं गेलं मी मला खूप भाग्यवान समजतो. मला वाटलंही नव्हतं की अशा प्रकारे माझ्यावरती या साधू संतांची कृपा होईल. त्यामध्ये सुरुवाती माझी कणेरेवरून झाली होती. 2021 ला मला अनुग्रह आहे. 2021 ला मला बोध आहे, 16चा मला अनुग्रह आहे. नंतर बोलीन मी त्याविषयी. पण हे का आता सांगतोय, काहीतरी बाबांना वाटलं धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम, कुठंतरी हे सांगायला कामाला येऊ शकेल. म्हणून काय त्यांची कृपा झाली, बोध होण्याच्या अगोदरच त्यांनी सांगितलं
तुम्ही काहीतरी सांगा. मी प्रामाणिकपणे सांगतो, नेमका विषय काय होता ह्याची मला प्रचिती नक्कीच नव्हती, पण काहीतरी खाणापुण्या माझ्यावरती नक्कीच उमटल्या होत्या. मला नक्की कळलं होतं काहीतरी जे चालू आहे महाराज लोकांचं ते आणि हे ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आणि काय फरक आहे ते बाबांच्या मुखातून मी ऐकलं होतं. त्यामुळे काही का असे ना बाबांनी सांगितलेलं आहे. म्हणून कण्हेरेमध्ये आपले जिजाबराव बापू तुम्हाला माहिती असते, त्यांच्या घरी माझा हा पहिला, मी फक्त 10 मिनिटं बोललो होतो आणि त्यानंतर मुक्ती झालं, धंडाणे झालं. या ठिकाणी माझ्या बऱ्याचशा ठिकाणी या कीर्तन प्रवचनाच्या माझ्या सेवा लागल्या, पण कोळपिंपरीमध्ये आणि बाबांच्या समोर हे माझं पहिलं प्रवचन. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि तुम्ही सर्व मंडळी बघा, आता इथे तुम्ही जर नसते तर हे मी काय भिताडाला सांगितलं असतं. इथं उपस्थित असल्यापैकी एखाद्याला नसेल, एखाद्याला लागला तर लागला फटका, नाही तर कित्येक गेले नमुन्यावारी. विठ्ठल विठ्ठल. कोणाचा अभंग आहे काय? नामदेव महाराजांचं चरित्र तुम्ही वाचून बघा, थोडं सांगायचा प्रयत्न करीन. बघा, कृतयुगामध्ये प्रल्हाद, द्वापार युग, त्रेतायुग, द्वापार युगामध्ये उद्धव, त्रेतायुगामध्ये अंगद आणि कलियुगामध्ये हे नामदेव महाराज. बघा, भक्ती स्पेशालिस्ट नामदेव महाराज. आलं का लक्षामध्ये? देव ज्याच्या कीर्तनामध्ये नाचत होता, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, आणि नाचता नाचता देवाचा गळा पितांबर. हे ऐकलंय ना तुम्ही? त्या साधू संतांचा ह्या सेवेसाठी घेतलेला अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल. बघा, मी मुंबईवरून जरी आलो असलो, मला सगळे इथे महाराज महाराज म्हणतात. मी अजिबात महाराज नाहीये. मी तुम्हाला सांगतो, या व्यासपीठाची शपथ घेऊन सांगतो, मी महाराज असू शकत नाही. आलं का लक्षामध्ये? मी तुमचा एक मुलगा आहे असं तुम्ही मला समजा. मी इथं माझं काही म्हणणं मांडणार नाही. तुम्हाला माझं म्हणणं पटलंच पाहिजे गरजेचं नाही. यदा कदाचित परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा हे शब्द तुमच्या कानावरती पडल्यानंतर तुम्हाला राग येत असेल, कदाचित माझ्या धनराज बाबांचे शब्द तुम्हाला पटत नसतील. आलं का लक्षामध्ये? ज्ञानोबा आणि तुकोबा हे आपल्या संस्कृतीचे, ही जी पण काय आपली संस्कृती आहे ही या संतांमुळे आहे. या संतांचं आपल्याला ऐकून घ्यावं लागेल. काय म्हणतात मग नामदेव महाराज? काय म्हणतात नामदेव महाराज? बघा, आज काय आमचं चालू आहे आणि काय संतांचं म्हणणं आहे. शेवटचे पाळी एक मनुष्य जन्म, चुकलियावर मग फेरा पडे. 83,99,999 योनीतून ही शेवटची योनी मनुष्य योनी. या मनुष्य योनीमध्ये जनावरांसारखं वागून चालणार नाही, माणसासारखं जगावं लागेल. म्हणजे काय करायचं आहे? वर्म समजून घ्यायचंय. काय वर्म आहे? याची द्याई ओळखी करा आत्माराम. बस, भोगाच्या मागे पडायचं नाही आणि आत्माराम ओळखणं म्हणजे एवढं सोपं समजायचं नाही. आमची मनमानी चालू आहे, मनमानी करून चालणार नाही. संतच्या मार्गाने गेले त्या मार्गाने जावं लागेल. बघा, जर तुम्ही मार्गाने गेलात, संसारी असावे आसुनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. म्हणजे नेमकं काय? बघा, हे नुसतं म्हणामणी नाही, याला रीत आहे, रीत. रीतीशिवाय जर परमार्थ घडत नसेल ना, मी तुम्हाला सांगतो, साधू संतांना शरण न जाता तुम्ही तुमचं काही जर करत असाल ना, तिथपर्यंत राजानं पोहोचू शकणार नाही. जे अखंडरित्या भजन चालू आहे
ते श्वासाचं भजन आहे. भजन तुम्हाला समजून घ्यायचं आहे. नामा म्हणे विठू भक्ताचे द्वारे. आलं का लक्षामध्ये? भक्ताचं द्वार म्हणजे नामस्मरण. त्या भगवंताला आपल्याला मिठी मारायची, त्या भगवंताशी आपल्याला एकरूप व्हायचंय. म्हणजे देहाचा विसर त्या नामाने पडलं पाहिजे. अशा प्रकारचं नामस्मरण घडलं पाहिजे. तुम्हाला जसं वाटलं पाहिजे की अशा प्रकारचं मला व्हावं, त्या स्थितीला मी पात्र व्हावं. त्या मार्गाने जर तुम्ही गेलात, त्या मार्गाने जर तुम्ही जात असाल, तुम्हाला देव नक्कीच मदत करतो. देवाच्या कृपा आशीर्वादाने मग त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे अडथळे असू दे, तो त्याचं सुदर्शन चक्र, त्याचा हा सुदर्शन चक्र आहे. तो त्या चक्राने तुमचे सगळे अडथळे बाजूला देतो. तुम्ही फक्त एक पाऊल पुढे करा, तो 10 पावलं पुढे येऊन तुम्हाला मिठी देतो. ह्याची जन्मी ओळखी करा आत्माराम. बघा, संसार संभ्रम भोगू नका. हा अभंगाचा थोडक्यात भावार्थ. विठ्ठल 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 परमार्थ का करायचा? का हो? हे प्रयोजन हे केलेलं आहे एवढं, हे कशासाठी आहे? परमार्थ प्रत्येक जण करतोय. बघा आता ही गावं इथं एवढी छोटी छोटी घरं आहेत. आमच्या इकडे मोठ्या मोठाले घरं आहेत. एवढूशी घरं आहे, थोडी जागाही असेल नसेल तरी पण एवढासा देवारा असतो, नाही का? एवढासा देवारा असतो. नास्तिक या जगामध्ये कोणीच नाही. नास्तिक या जगामध्ये शोधूनही सापडणार नाहीये. आहे का इथं कोणी ज्याला देव आवडत नाही? आहे काही? एकही नाहीये. पण ज्या देवाची आम्ही भक्ती करतो तो देव आम्ही समजून घेतलाय का? कशासाठी देवाच्या मागे लागायचं सांगा ना? कशासाठी एवढा आटापिटा करायचा? काय नेमकं झालंय का आम्हाला? कशाला आपण हे सगळं करतोय? तुम्हाला माहितीये ह्याच्या मागचं रिझन काय? ह्याच्या मागचं कारण बाबा सांगतात, बिरूड लागले बिरूड मागे. काय बिरूड आहे? बिरूड म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, त्या झाडाला बघा एखादा रोग लागतो, रोग, मग किती पण करा त्या झाडाचं काहीच नाही, ते असंच. तशा प्रकारे आता मला तुम्ही सांगा, इथं मला माहिती नाही कुठे डॉक्टर अवेलेबल आहे. थोडं काय जरा या शरीराला झालं, तुम्हाला कुठे जावं लागतं इलाज करायला? कुठे जावं लागतं बाबा इलाज करायला? इथं आहे डॉक्टर? अच्छा आहे. आमच्याकडं डॉक्टरला जायला इथंच जायचं. इथं मेडिकल पण आहे माझ्या मते ना. काही का असे ना जाऊन मेडिकल मधून एखादी गोळी घेऊन येतो. कशाला जातो? कशाला जातो? बरं व्हायचंय. हाय का इथं? नाही, असाच आजारी राहते. बरं हाय इथं असा कोणी? देहाचा आजार आम्हाला झेपवत नाही, नको नकोसा वाटतो. पण आम्हाला नेमकं झालंय काय हे आम्हाला कधी समजून घ्यावं लागेल. सांगा ना, काय रोग आहे आम्हाला? काय रोग? किती वेळा जन्म यावे, किती वावे भाजीत, किती वावे भाजीत, किती वावे भाजीत, किती वेळा जन्म यावे, किती वावे भावे, किती वेळा भजवावे, किती वेळा किती वेळा जन्म यावे. बघा, जन्माला येणे मरणे, जन्माला येणे मरणे. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे, मग नूतन वेडीजे, तैसे देहांतराते स्वीकारीजे. आलं का लक्षामध्ये? ह्या योनीतून त्या योनीमध्ये, त्या योनीतून त्या योनीमध्ये आहे. कुत्र्या मांजऱ्याला माझे शब्द समजतील का? बघा, मी मराठीमध्ये बोलतोय, मी इंग्लंड मध्ये बोलत नाही, अमेरिकेमध्ये बोलत नाही. भारतीय तत्वज्ञान मी तुम्हाला सांगतो. आपल्याला नामस्मरणाने जी प्रचिती येते ती प्रचिती अख्ख्या जगात कुठे नाहीये. मी तुम्हाला सांगतो
मी किती जरी अमेरिकेमध्ये आणि तिकडे आरडलो त्यांना हे शब्द समजायचे नाही, पण तुम्हाला माझी भाषा समजते ना, मग आता समजून घ्याल का? समजून घ्या. अहो का संतांची मराठी भाषा आम्हाला समजत नाही सांगा ना? जन्म मरणाचा फेरा चुकावा म्हणून आम्ही परमार्थ केला का? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम ये संसारे खलु दुस्तारे कृपया पाये पाये मुरारी भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. अहो शंकराचार्याचं म्हणणं आहे, शंकराचार्याचं का मी समजून घेत नाही? का मी समजून घेत नाही? मी काय वेगळं बोलतोय? हो बाबा, मी काय वेगळं बोलतोय? मी साधू संतांना धरूनच बोलतोय ना, सांगा ना. मग पटतय का तुम्हाला? पटतय? जन्म मरणाचा फेरा चुकावा म्हणून परमार्थ करावा, पटतय का तुम्हाला? कशासाठी हे मनुष्य योगी हे कशासाठी उत्पन्न केलंय? तुम्हाला सांगतो, ब्रह्मदेवाला माहिती नव्हतं ही गोष्ट. सृष्टीच्या उत्पत्तीला पैगा सृष्टीच्या उपक्रमा पूर्वी गा विरोधमारे वेडा ऐसा ब्रह्मा एकलाची होता. ब्रह्मदेवाला आज ही गोष्ट समजत नव्हती, पण भगवंताने त्या हंसाच्या रूपाने घेतला, अवतार घेतला आणि हंसारूपी ब्रह्मा उपदेशे श्री हरी चतुश्लोकी चारी भागवत. त्यावेळेला ब्रह्मदेवाला तयाचे एक नाम जीवित ध्याता ते वर्ण त्रयाची जपता विसृजन योग्यता आली. तया त्यावेळेला सृष्टी उत्पत्ती करता आली. बघा, 83,99,999 योन्या उत्पन्न केल्या. मग काय ब्रह्मदेवाला बरं वाटलं का? बरं वाटलं? अरे एवढा अट्टहास केला भगवंताने, हे नाम मला दिलं, पुढं हे नाम चालू राहावं का नको? पुढं चालू राहावं का नको? अरे इतर योनीच्या ठाई हा विचारच नाही, म्हणून हे 83,99,999 योनी आणि एक योनी कोटी कोटी फेरा तेव्हा लागे वाजा मनुष्य देहाचा. आलं का लक्षामध्ये? त्यावेळेला ब्रह्मदेवाला वाटलं ह्या योनी उत्पन्न करून काहीच फायदा नाही, म्हणून भगवंताने ही उभी योनी उत्पन्न केली. बाकी सगळ्या उभ्यात एक तरी प्राणी मला उभा दाखवा बरं, एक तरी उभा दाखवा ना मला. आहे का? सगळे आडवे आहेत ना. मग ही उभी योनी कशासाठी आहे? जनावरांच्या वाटणीसाठी का आपल्याला काहीतरी वेगळं करायचंय म्हणून? काहीतरी वेगळं करायचंय ना. मग सांगा ना, आम्ही काय वेगळं करतोय? तेही विषयामध्ये भोगतात, आम्ही विषयांमध्ये अडकलेलो आहे. त्यांचंही सगळं शब्दस्पर्श रूपरस गंध, आम्हाला पण यांच्यातच गंध. मी देह नसून मी आत्मस्वरूप आहे. ह्याच्या मागे कोण कोण लागलेलं आहे सांगा ना. कोणाला असं वाटतंय की मी याच्या मागे लागावं? आलं का लक्षामध्ये? देवे दिला देव भजन गोमटा, भजन गोमटा, देव भजन गोमटा, समजलं? या मनुष्य देहाला येऊन काहीही नाही केलं तरी चालेल. इतरत्र धंदे करायची काही आवश्यकता नाही. तुम्हाला असं वाटत असेल मग बाकीचे धंदे कोणी करायचे? बघा आता इथं उपस्थित आहेत बऱ्याच लोकांना हा मार्ग माहिती आहे. मी तुम्हाला सांगतो, गळ्यात पवित्र तुळशीची माळ घातल्याशिवाय काहीच होत नाही. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही कुठेही जा, हा बाबा तो बाबा, भरपूर बाबा झालेले. देहाचा विसर पडावा आणि त्याच्यासाठी वाटचाल करून देणारे किती. आलं का लक्षामध्ये? आणि ही जी योनी आहे, ह्या योनीला येऊन हे जर वर्म समजलं नाही तर परत तुम्ही इतर योनीमध्ये जाल आणि असेच मग तुम्ही कधी कल्पांती इथं याल, काही सांगता येणार नाही. म्हणून याच योनीमध्ये ही गोष्ट समजून घ्या. अभंगाचं पहिलं चरण. शेवटची पाळी एका मनुष्य जन्म, एक मनुष्य जन्म,
एका मनुष्य जन्म जेवाची पाणी एक मनुष्य जन्म जेवाची पाणी एक मनुष्य जन्म तुम्हाला सांगतो, नवीन काहीच करायचं नाहीये. परमार्थ म्हणजे काहीतरी प्राप्त करून घेणे हा विषयच नाहीये. प्राप्त्याची प्राप्ती जे तुमच्या जवळ आहे तीच गोष्ट समजून घ्यायची आणि काहीतरी मला प्राप्त करायचंय हे डोक्यातून काढून टाकायचंय. काय भानगड, काय भानगड. आईच्या उदरामध्ये असताना अखंड नामस्मरण करत होता. बघा, ह्या मनुष्य योनीचं काय ऍडव्हान्टेज आहे, काय फायदा आहे, बाकी योनीमध्ये नाही. ह्या योनीमध्ये असताना, या योनीमध्ये असताना प्रत्येक जीवाने आईच्या उदरामध्ये भजन केलेलं आहे. प्रत्येक जीवाने. देवाला सांगितलं जायच्या वेळेला देवाला सांगितलं, देवा मला इथून दूर कर. हा जो रजस्रावाचा विटाळ आहे, हा रजस्रावाचा विटाळ नको. तुला वचन देतो, दिले गर्भात वचन, तुझं अखंडरित्या मी असंच भजन करीन. बघा, आता प्रत्येकाने वचन दिलेलं आहे. आज तुम्ही म्हणताय मी माळ घालणार नाहीये, तुम्हाला वाटत इतकं सोपं नाहीये. आलं का लक्षामध्ये? आपल्या ताईंना सुद्धा ही गोष्ट आता करणार आहे, कारण संतांचा महिमा आहे हा. घरामध्ये जर हरिभक्त झाला, त्याच्या पितरांपर्यंत ती गोष्ट पोचते आणि त्याला पितरांचा सुद्धा आशीर्वाद मिळतो. म्हणून ती मंडळी जी आहे खूप भाग्यवान असते. आलं का लक्षामध्ये? आईच्या उदरामध्ये असताना सगळं केलं आणि बाहेर पडताना वचन दिलं. सुविंदाईने नाळ कापली आणि मग धरणी वायू लागता स्वर्णविषय तत्वता ओळखू लागे माता पिता कोम कोम रडू लागे. मी बरोबर बोलतोय ना? का हो, मी बरोबर बोलतोय ना? माझ्या घरचं मी काय बोलत नाही ना? जन्म मरणाचा फेरा चुकावा म्हणून या व्यासपीठावरून किती माणसं सांगतात सांगा ना मला. किती माणसं सांगतात? अहो, या व्यासपीठावरून सांगणाऱ्या माणसांना पत्ता नाहीये. तुम्ही खूप भाग्यवान आहात. मी तुम्हाला सांगतो, 21व्या शतकातला वारकरी संप्रदाय ढाण्यावाद परमपूज्य आदरणीय धनराज बाबा पाटील तुमच्या गावात सांगतायत. मी तुम्हाला सांगतो, जो मार्ग 20व्या शतकामध्ये श्रीपाद बाबांनी पूर्ण जीवाचा अट्टहास करून सांगितला, तशाच प्रकारे 21व्या शतकामध्ये बाबा सांगतायत. सांगा ना, किती जणांनी समजून घेतलं? किती जणांनी समजून घेतलं? जन्म मरणाचा पेरा चुकलाय जे तुटलं होतं. तुकाराम महाराज म्हणतात, बाबा चैतन्यासारखा महात्मा माझ्या भाग्यामध्ये आला. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शनी आला. पुढं काय झुला का हो आमचा? का हो झुला का आमचा? सांगा ना. नसेल झुला ना, आता तरी समजून घ्या. आता तरी पुढे ह्याची उपदेश, आता तरी पुढे ह्याची उपदेश, आता तरी पुढे ह्याची उपदेश, आता तरी पुढे ह्याची उपदेश. आयुष्याचा नका करुणाचा, आयुष्याचा नका करुणाचा, आयुष्याचा. आता तरी पुढे ह्याची
उपदेश नका करून अशा आयुष्याच्या सकळांच्या पाया माझे दंडवत. अरे आपुलाले चित्त शुद्ध करा. अहो चित्त शुद्ध करण्यासाठी मी तुम्हाला सांगतो बघा, हे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये दुसरं कोणी सांगू शकत नाही. फक्त आणि फक्त आनंद संप्रदायाचा साधकच सांगू शकतो. बघा, चित्त शुद्ध करायचा मार्ग म्हणजे अनुग्रहाचं भजन. अनुग्रहाच्या भजनाने अंतःकरण तुष्टाची आटणी होते. आणि जोपर्यंत अंतःकरण तुष्ट आहे, मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे जोपर्यंत आत्म्यामध्ये विलीन होत नाही, म्हणजे जोपर्यंत ह्यांचं स्वतंत्र अस्तित्व जे आहे हे त्यांचं स्वातंत्र्य जोपर्यंत नष्ट होत नाही, तोपर्यंत आम्हाला भगवंत समजू शकत नाही. लक्षात येत आहे का? लक्षामध्ये येत आहे? गोष्ट समजायला परंपरा लागते. मी तुम्हाला सांगतो, परंपरेशिवाय पर्याय नाही. काय परंपरा आहे का बाबा? परंपरा काय? नुसतं सांगायचं का? ज्ञानोबांपासून आलं आमच्यापर्यंत डायरेक्ट, असं आहे का? असं असतं ते? ज्ञानोबापासून तुमच्यापर्यंत आलं असं आहे का ते? आपला बाप असतो का नसतो? बापाशिवाय बर्थ सर्टिफिकेट बघा मिळतं का? तुम्ही तुमचं बर्थ सर्टिफिकेट काढायला जा बघा, तिथं बाप सांगायला लागतो बाप, वडिलांचं नाव नाही, वडील नाहीच आहेत. तुम्ही सर्टिफिकेट मिळून दाखवा बरं, वडील नाहीये. आहे का? असं आहे? गोरक्षासारख्या उकिडातून आलेले आहे का? असं आहे? नाही ना. सगळे मातेच्या उंजतूनच आलेले आहेत ना. मग का गोष्ट समजत नाही? सांगा ना. परंपरा लागते. परंपरा विचारायचं, जिकडे जाल ना तिकडे जाऊन विचारायचं तुमची परंपरा काय? मी तुम्हाला सांगतो, परंपरा म्हणजे अनादि अनंत काळापासून चालत आलेलं तत्वज्ञान. जो निर्गुण निराभास, जेतो निउद्भव शब्द ब्रह्मास, आदि नारायण म्हणते जास, जो सर्वा साध्य गुरु ब्रह्मा दयाचा अनुग्रहितू, ब्रह्मा अत्री सोपदेशेषु अत्री पाद प्रसादात अवधूत दत्तात्रय. दत्तात्रय परंपरा, दत्तात्रय परंपरा, दत्तात्रय परंपरा. गोळपिंपरीकर वासियांनो, मला दत्तगुरूंची संप्रदाय, दत्तगुरूंची परंपरा मला लाभलेली आहे. मी तुम्हाला सांगतो, नुसतं दत्तगुरु 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 करून चालत नाही. दत्तगुरु हे सगळ्या संप्रदायाचे आद्य फाउंडेशन म्हणून परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा सांगतात, धनराज बाबा पण सांगतात. आलं का लक्षामध्ये? सगळ्यांना विसरलं तरी चालेल, दत्तगुरूंना विसरता कामा नाहीये. आलं का लक्षामध्ये? दत्तगुरूंपासून ही गोष्ट कली. नारायण महाराज जालवणकर, लक्ष्मण, बलभीम, सख्यानंद, शांतामाई, बंडोबा बाबा, केळवा बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा, नाना बाबा आणि ह्यांच्यापासून हरिभक्ती परायण गुरुवर्य प्रकाश महाराज मात्रे सोनारपाडा. 2016च्या महाशिवरात्रीला मला त्यांचा अनुग्रह आहे. आणि 2021 साली माझ्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसाच्या वेळेला बाबांचं कीर्तन ठेवलं होतं. त्यावेळेला त्या दिवशी मला हरिभक्ती परायण गुरुवर्य धनराज बाबा पाटील यांचा मला बोध आहे. दाखवा ना मला अशी परंपरा. सांगा ना, का व्यासपीठावरून हे तुम्ही सांगत नाही? का सांगत नाही? सांगणाऱ्यालाच अनुभव नाही. मी तुम्हाला सांगतो, सांगणाऱ्यालाच अनुभव नाही. आणि महाराष्ट्रांनी ह्यांच्यात पिशव्या वाहिल्या. तुम्ही फक्त त्यांना नाही एकदा बोलवा घरामध्ये, बघा तुम्हाला नाही लुटून नेला तर बघा. अहो परंपरा लागते. परंपरा अशी परंपरा पाहिजे. नारायणा लक्ष्मणा बलभीमा हो सख्यानंदा, नारायणा लक्ष्मणा नारायणा लक्ष्मणा बलभीमा हो सख्यानंदा. बंडो बाबा श्रीपादा, शांतामाई बंडोबा, केरो बाबा श्रीपादा, नारायणा लक्ष्मणा बलभीमा हो सख्यानंदा. हे नारायणा लक्ष्मणा बलभीमा हो सख्यानंदा. हे शांतामाई बंडोबा, केरोबा श्रीपाद रामदासा, शांतामाई बंडोबा, केरोबा
प्रतिसाद रामदासा हे नारायणा लक्ष्मणा बलवीरा हो सत्यानंदा हे नारायणा लक्ष्मणा बलवीरा हो सत्यानंदा हे नारायणा लक्ष्मणा बलवीरा हो सत्यानंदा नारायणा लक्ष्मणा बलवीरा हो सत्यानंदा. आता बघा ते काय झालं सांगा ना हे काय झालं आणि आज या गोष्टीला मी तुम्हाला सांगतो खूप भाग्यवान आहेत ते अहो खूप भाग्यवान आहेत ते की अशा प्रकारचा मी तुम्हाला सांगतो हा देवाचा अनुभव आहे हा देवाचा प्रसाद आहे. अरे हे असं मला कधी होईल असं तुकाराम महाराजांना वाटत होतं. काही ऐसी दशा येईल माझे अंगा ऐसी दशा येईल माझे अंगा सीत पांडुरंग दुराधने अहो हे वाटावं असं व्हावं. अहो महाराष्ट्रातील प्रमुख महाराज मंडळी या गोष्टीला नावं ठेवतात बघा हे असं. अहो हा जो आनंद आहे ना तुम्ही बघा हे जे ना हे व्हायला भाग्य लागतं. तीन भरी जरी राखून अभिमान मी म्हणतो हे असं होऊ थोडस जरी अभिमान असेल ना हे असं होऊ शकणार नाही. पण जैसी गंगाव आहे ऐसे ज्याचे मन नाही झालं मग बोलायचं बघा हे निर्मळ आहे. ज्या वेळेला अंतःकरणदृष्ट्याची आठवणी होते हे असं होतं हे असं होतं. अहो हे होण्यासाठी बाबांचा अट्टाहास आहे हे समाजाला कळावं काय आहे. आमचं सगळं चालू आहे पण आम्ही ह्या गोष्टीला पारखा आहोत. आम्ही ह्या गोष्टीला नको म्हणतो. ह्यांना कसं म्हणायचं सांगा ना. मी म्हणतो हे साधू संतांना धरून आहे का नाही. राजा 5,000 घेत असेल ना 10,000 घे बघा माझं काही म्हणणं नाही पैसा इथेच राहतो. 10,000 घेत असेल 20,000 घे 50 घेत असेल लाख रुपये घे. तुम्हाला एवढा जर त्यांचा पुळका असेल ना इकडची गावातली 1-2 एकर जमीन विका. शहरामध्ये तुमची मुलं जर शिकत असतील फ्लॅट बीट घेतला असेल एका दुसरा फ्लॅट विका आणि येतील तेवढे पैसे या महाराजांना द्या आणि सांगा भाऊ या अशा प्रकारचा अनुभव करून दे. देतील का करून देतील करून. मी तुम्हाला सांगतो जर अशा प्रकारचा अनुभव करून देत असतील ना जरूर त्यांच्या पाया पडा. माझं काही म्हणणं नाही पण जर तशा प्रकारचा अनुभव करून देत नसतील बघा हा बाबा तो बाबा आता बंद करा. काही डोक्यात ना ते थोडासा साफ करा. हा जर अशा प्रकारचा अनुभव जर करून देत नसतील माझे बाबा म्हणतात पेताड्याच्या पाया पडा पण या धर्मबुड्यांची मुस्कड सुद्धा बघू नका. पापीचे भक्त दैत्याचे मातले पापीचे भक्त दैत्याचे मातले धरणीशी झाले आज आपल्या जवळ असलेली लक्षात घ्या आपल्या जवळ असलेली अलर्ट झालेली किंवा कोणीतरी सांगितले भाऊ ही सेवा तुम्हाला करायची आहे का असा एखादा महात्मा सांगा बरं. नाही माझी नाहीये माझी आहे तू कर आहे का आहे अशा प्रकारचा. तुम्हाला सांगतो मी ही सेवा आपल्या बाबांची आजची सेवा होती. मी तुम्हाला सांगतो 1, 2 आणि 3 तारखेला आमचं इथं येणं होतं. मी तुम्हाला सांगतो
शास्त्रीनगर हॉस्पिटल कल्याण डोंबिवली मध्ये मी कामाला आहे. सगळं काही करून तिकडं मॅनेज करून इकडं मी आलेलो आहे. 1, 2, 3 ला सगळं ठरवलं होतं. बाबा म्हटले नाही 1, 2, 3 ला नको, 1, 2, 3 ला नका येऊ, तुम्ही 4, 5, 6 या आजची तारीख 5 आहे. आम्ही काल आलो होतो 5 तारखेला आपल्याला तुम्हाला एक सेवा करायची. बघा बाबांची सेवा होती आणि त्यांनी सांगितलं कशासाठी हो, कशासाठी. कुठेतरी त्यांना हा विश्वास आहे काहीतरी संप्रदायाला करून. बघा श्रीपाद बाबांचाही असंच होतं. मी तुम्हाला सांगतो आपल्या वडिलांचं अनुकरण करणं महत्वाचं आहे. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझे चरण सेवा पांडुरंगा, श्रीपाद बाबांचं म्हणणं आहे. अहो हे माझं नाही, हे बंडोबा केरोबा बाबांचं आहे. तुम्ही मला विसरलं तरी चालेल, माझ्या नामाला अजिबात विसरू नका. मी तुम्हाला सांगतो महात्मे शपथ घ्यायचे शेवटच्या श्वासापर्यंत तुझा धर्माचा गाडा घेऊन जाईल. बघा त्यांना आज कुठेतरी वाटलं म्हणून ते म्हटले जावई तुम्हाला ही सेवा करायची. म्हणून त्या निमित्ताने आज तुमची आणि माझी या रूपामध्ये भेट झाली. नाही तर गावामध्ये माझं 5-6 वेळा येणं झालेलं आहे. पण कोळ पिंपरी मध्ये माझं पहिलं कीर्तन सेवा बाबांमुळे. बघा हाय असे महात्मे, हाय असे महात्मे. हे असे महात्मे जे आहेत ना, हे महात्मे परंपरेचे. हे फक्त आणि फक्त जे ज्ञानोबा आणि तुकोबांनी सांगितले ना तेच सांगतात. आपला शहाणपणा करत नाहीत आणि बाहेर नेमकी तेच चालेल. सांगावं ना काय नेमकं प्रयोजन आहे, काय नेमकं प्रयोजन काय. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, तैसे येण्याची शरीरा येणे सरे, किंबहुना येर झारे चिरा पडे. असंच आहे ना ते. ह्याला सोडून मी वेगळं काय बोलतोय. जन्म मरणाचा फेरा चुकावा अर्जुना. अरे गाईच्या स्तनामध्ये दूध आहे, गोचिडाला कळत नाही ते नुसतं अशुद्ध रक्त पित आहे ना, असं माऊलींचं म्हणणंच आहे ना. असं तो बेडूक आणि भुंगा, तो बेडूक आणि कमलाची नाल एकाच चिखलामध्ये बाहेरून भुंगे आल्या आणि घेऊन आले तरी आमची मंडळी इथं झोपूनच राहिलेली आहे. बघा ना. अहो हा विषय तुम्हाला सांगतो खूप भाग्यवान बाबा तुम्ही की ही अशी तुमची लिंक लावून दिली साधू संतांनी. कौशल्याचा अष्टसातिबा पुढे हा जो विषय आहे हा विषय त्यांनी समजून घेतला. आलं का लक्षामध्ये. फेरा चुकावा यासाठी हा त्यांचा विषय. मला सांगा ना, स्वर्गा पुण्यात्मक हे पापे येईल. अरे अर्जुना समजून घे. बाहेरचे भुंगे आले घेऊन गेले, बेडकरूचं डराव 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 डराव. बघा ना महाराष्ट्रातला साधू संतांचा महिमा, समाजातील प्रमुख महाराज मंडळीच त्या गोष्टीला विन्मुख. म्हणजे काय आता बोलायचा विषय आहे का, बोलायचा विषय. आज जर हे शब्द कानावरती पडले सांगा ना, जगून दिलं का, जगून गेलं तुकोबाला, जगून दिलं ज्ञानोबाला. सांगा ना. अहो अनंत वाचाल बरळती बरळ त्या कैसा दयाळ पावे हारी. ही ओळ एखादा महात्मा लिहितोय, ही ओळ एखादा लिहितोय आणि ते पंडित बघताय अरे का रे हा का हा लिहितोय. मला वाटत नाही का त्यावेळी ज्ञानोबाचे का हाल केले असतील. अलग आम्ही साधू संतांना खूप कॅज्युअली घेतलं. मी तुम्हाला सांगतो अर्जुना असा विषय नाहीये. तुला वाटतंय ही लोक एवढं सगळं करत बसलेले, आज तुम्हालाही वाटतंय ना आम्ही देवाची पूजा करतो, आम्ही हे करतो, आम्ही ते करतो. आलं का, सगळं आम्ही करतो. हे वेगळं हे नाही. आमच्या बाबांनी आम्हाला हे नाही सांगितलंय. सांग ना कुठून आला तुमचा बाबा आणि कुठून आलंय ते. साधू संत हे आपले नाहीयेत का. अहो साधू संत हे आपले मेन पूर्वज आहेत. जन्म मरणाचा पेरा चुकावा म्हणून अर्जुना हे सगळं केलंय. मोठं के गुरुमुख उद्याची तर दिसे. काय भानगडे, काय भानगडे. अरे तुझ्या हृदयामध्येच देव आहे, पण तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू. साधू संतांना जर शरण गेला, परंपरेला जर शरण गेला, आरामच आहे. या आरामाच्या खानापुढा आहे, आरामच आहे. पण जर तुम्ही त्या गोष्टीला समजून नाही घेतलं,
भ्रांतासे कामो विषयावरी. बस अहो विषय सोडत नाहीत. शब्द स्पर्श रूप रस गंध रात्री 2-2 वाजेपर्यंत मोबाईल वरती तुम्ही, मी सांगतो तुम्हाला काय बघतात काय नाही बघत तुम्हाला सांगून सोय नाही. लहान लहान पोरं सुद्धा ते मोबाईल घेतल्याशिवाय, तुम्हाला सांगतो ना, माझी 5 महिन्याची पोरगी आलं का लक्षात, लावून दिल्यानंतर किती रडू दे बरं, ते वाटाणा फुटाणा शेंगदाणा राहू दे बरं, लावून फक्त द्या बरं, किती रडू दे. लगेच 5 महिन्याच्या मुलीला आम्ही बोलतो काय कळतं, मग हे कळत नाही का कळतं. तुम्हाला सांगतो मी, कळत नाही हा बोलायचाच विषय नाहीये हो. सांगा ना, बाळाला स्तनपान करायला कोण शिकवतं सांगा ना. नाही हे असं घ्यायचं मग असं ओढायचं सांगा. इथं एकतरी आईने बाळाला शिकवलंय का? नाही ना. मग तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर दारे चिरा पडे मार्ग काय स्वर्गा पुण्यात्मक हे पापे ये जे. तुम्हाला वाटतंय ना आम्ही सकाळी लवकर उठतो, उपास होतो, वैकल्य करतो, सत्यनारायणाची महापूजा घालतो, तीर्थाला जातो, सकाळी काकडा आरती करतो, संध्याकाळी हरिपाठ करतो, आषाढीच्या वारीला जातो, पंढरीच्या वारीला जातो, सप्त्याला जातो, उत्तर प्रदेशामध्ये भागवत कथा ऐकायला जातो, इकडं तिथला जातो, तिकडं तिथला जातो. हे करायची गरज आहे का? जरा चांगलं ऐकून घ्या, हे करायची गरज आहे का? स्वर्गा पुण्यात्मक पापे जे. मी तुम्हाला सांगतो, हे जे काय तुम्ही केलेलं आहे ना, हे सगळं सत्कर्म आहे. थोडं व्यवस्थितपणे ऐका. देवासाठी जे काही बाहेरचे धंदे केलेले आहेत ना, ते धंदे केल्याने सत्कर्म होतं, ते सत्कर्म केल्याने पुण्य होतं. आणि ते पुण्य जर पापापेक्षा वरचढ असेल, जेवढं वरचढ असेल ते मग स्वर्गामध्ये, आणि जेवढं पुण्य आहे तेवढं स्वर्गामध्ये राहू दिलं जातं. तुम्हाला स्वर्ग जेव्हा आवडतो नाही का, ते स्वर्गवासी लिहायला आम्हाला आता अजिबात विटाळ येत नाही. ह्याच्यावरून आम्हाला स्वर्ग आवडतं. कोणी नरकवासी लिहितं का? म्हणजे नरकाचा आम्हाला जितका खेद आहे तितका आम्हाला स्वर्गाचा खेद नाही. मी म्हणतो स्वर्गाचाही खेद असला पाहिजे. मी तुम्हाला हात जोडून सांगतो, स्वर्गाचाही खेद असला पाहिजे. बघा, जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत स्वर्गात राहू दिलं जातं. ज्ञानोबाच्या 18व्या वर्षी ज्ञानोबाने ज्ञानेश्वरी लिहिली. आलं का लक्षामध्ये? 750 पैशापूर्वीचा विषय आहे. जैसे वेश्या भोगू कवणू वेचे. अहो, जशा प्रकारे वेश्या जोपर्यंत पैसे तोपर्यंत तुम्हाला उभी करेल. तुमचे एकदा पैसे संपले, पायरी सुद्धा उडून देत नाही. पायरी, अरे साधू संतांची बोले, सांगा ना मी काय चुकीचं बोलतोय का? नसा तुम्ही एवढे वाईट, पण आहेत ना भरपूर तिकडे. आलं का लक्षामध्ये? किती कामाने घेतलंय. फुटी कवडी नसेल ती सुद्धा उभी करत नाही. तशा प्रकारे एकदा का तुमचं पुण्य संपलं, मग जेव्हा पुण्याची पावटी सरे, सव्याची इंद्रपदाची उटी उतरे, येऊ लागते माघारे मृत्यू लोका. आलं लक्षात? काय माता आणि मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर मनुष्य देह मिळेल का? तुम्हाला वाटतंय का? मृत्यू देहामुळे आल्यानंतर कोणता जन्म मिळेल काहीच सांगता येणार नाही. कोणता जन्म मिळेल काहीच सांगता येणार नाही. आता मग काय, जन्म मरणाचा फेरा चुकवायचा आहे, मग चुकला का? काय हो, चुकला का? का मान्य करत नाही हो? सांगा ना, का मान्य करत नाही? कुणाच्या पुढचं सांगतो. हे भावना जे झालं ना, हे अशा प्रकारचं ते स्वर्गाचे लोक म्हणतात, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म, मृत्यूलोकी व्हावा जन्म, मृत्यूलोकी व्हावा जन्म. बघा, अहो, स्वर्गामध्ये राहणारे देवदेवता म्हणतायत आम्हाला खाली यायचंय, खाली येऊन आम्हाला हे नामस्मरण करायचंय. आणि हे अशा प्रकारचं, बघा तिकडे, हे अशा प्रकारचं आम्हाला व्हावं असं स्वर्गातल्या अमरांना वाटतंय. चुकीचं म्हणतोय. हसी रडती पडती एकमेकावर, हसी रडती पडती एकमेकावर, मनाची आनंदाला पुढं आला, हसती रडती पडती एकमेकावर. बघा, आलं का लक्षामध्ये? हे ज्ञानोबाच्या काळामध्ये हे असं व्हायचं. बघा लक्षामध्ये, असं झालं पाहिजे. नाहीतर काही नाही. पाप केल्याने काय होतं, कुठे जायची सांगायला लागत नाही गरज.
पण पाप म्हणजे काय? मला वाटतं पाप म्हणजे काय? या देहाला एकदा मी म्हटलं, मी देव म्हणता कोटी ब्रह्म हत्या आणि येऊन या माता थापटती. या देहाला एकदा मी म्हटलं तर 1 कोटी ब्राह्मण मारल्याचं पाप लागतं. मला वाटतंय का आम्ही तेवढे पुण्यवान असं स्वर्गामध्ये जायला? सोडून द्या विषय, सोडून द्या विषय. तुमच्या हातामध्ये फक्त आता एकच विषय राहिलेला आहे, मग माते जेणे पाव्ये ते शुद्ध पुण्य. अर्जुना, हा फक्त आता तुला एक मार्ग, हे 3 मार्ग तुला सांगितले, तुझा मार्ग तू चॉईस कर. आता आलं का? प्रत्येकाने आता ज्याने नाही समजून घेतलंय, अर्जुनाच्या जागेवरती आपल्याला ठेवा आणि हा विषय समजून घ्या. नामदेव महाराजांच्या पदरात विषय नव्हता. नामदेव महाराजांना गोष्ट समजत नव्हती. आलं का लक्षामध्ये? हो, किती मोठे कीर्तनकार. लहानपणीचा असताना देव जेवला होता, देव माझं जेवतो, देव माझं खातो, देव माझं पितो. म्हण बोलवा जरा मोठा महात्मा आहे. बोलवला त्याला, ज्यांचं कीर्तन आहे ना, ज्यांचा अभंग घेतलाय त्यांच्याविषयी मी बोलतोय. आलं का लक्षामध्ये? ज्या वेळेला त्यांना पाचारण केलं, सगळ्यांना बसवलं गेलं, नामदेव महाराजांना सांगितलं तुम्ही पण चिंतनाला बसा. सगळ्यांना चेक केलं. बघा, जे चिंतन आज तुम्ही करताय ना, ते चिंतन निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई यांचं चालू झालं. नामदेव महाराजांना पद्धत. मी तुम्हाला सांगतो, मला ओरिजिनल संप्रदाय लाभलेला आहे. मला ओरिजिनल संप्रदाय लाभलेला आहे. बघा, त्याच्या आजही खाणाखुणा उमटतायत. निवृत्तीनाथ, सोपान, मुक्तादेव, मुक्ताई आणि ज्ञानदेव सगळे पक्के ठरले. नामा म्हणे कोरा, म्हणे कोरा राही लागे बाई, सुन्न बरे नाही भाजीला. नामदेव महाराजांना कच्च ठरवलं गेलं. मी कच्चा? नामदेव महाराजांना राग आला. देवाचा मी इतका भक्त, मी कसा कच्चा? देवाचा मी इतका भक्त, मी कसा कच्चा? विठ्ठलाला येऊन विचारतायत. सांगा ना, काय सांगावं विठ्ठलाने? काय सांगावं? हेच आपलं त्यांचं नामदेवाचं, मी एवढं केलं, मी तेवढं केलं, एवढा मी तुझा भक्त, मी कच्चा कसा? देव मर्यादित का विश्वव्यापक? बघा बरं, सांगा ना, देव मर्यादित का विश्वव्यापक? कसा विश्वव्यापक हो? सांगा ना. अनुभूती का फक्त मनामणी? अनुभूती का फक्त मनामणी? मी तुम्हाला सांगतो, ह्या मंदिरामध्ये देव आहे, त्या मंदिरामध्ये देव आहे. आहे का नाही देव? आहे का नाही देव? मग मधली ही जागा काय देवाला सोडू नये का? नाहीये. हा, मग देव विश्वव्यापक आहे. आता माझा पुढचा प्रश्न आहे, देव जर विश्वव्यापक आहे तर त्या विश्वव्यापक देवामध्ये आपण नसू का? आहे का इथं कोणी? आहे इथं? नाही. मी वेगळा आणि देव वेगळा असे आहेत ना. मी देव कोणतरी वेगळा, मी कोणतरी वेगळा असे आहेत ना. हीच टकोरी. मी देह नसून मी आत्मस्वरूप आहे. ती कोणाला आली? ज्यांना नाही आली ना, त्यांच्यामध्ये भेद अखंडरित्या आहे. माना वाच लागेल तर. आलं का लक्षामध्ये? मग ह्या देहामध्ये आपण नसू आहोत. जर त्या देवामध्ये आपण असू, आपल्याला सोडून देव नाही आणि देवाला सोडून आपण नाही. बरोबर ना? बरोबर ना? काय अजून काही जे म्हणतात ना, नाही आम्ही वेगळे देवापेक्षा. अहो, देवापेक्षा वेगळं तुम्हीच म्हणता ना. चाले शरीर कोणाची असते, शरीर कोणाचे असते, चाले शरीर कोणाची असते, शरीर कोणाचे असते. कोण बोलविते हरिवीणा, कोण बोलविते हरिवीणा, कोण बोलविते हरिवीणा. तुम्ही म्हणता वेगळे आहे, पण ज्या वेळेला भगवंत तुमच्या ह्या शरीराच्या कामातून ज्यावेळी रजा घेईल ना, भावकीतली लोक तुम्हाला स्मशानामध्ये टायर घालून जातील. बघा, टायर घालून तुम्हाला जातील. आलं का लक्षामध्ये? देव मर्यादित का विश्वव्यापक? हा, मग आमची मूर्ती काय म्हणायचं रे नामदेवा? सांगा ना, काय म्हणायचं नामदेवा? तू म्हणतो बरोबर आहे रे, पण काय मी कसा आहे? मी कसा आहे? अरे देव देव करून निवर्त का इंडाशी, नीज देव नेणशी मोही कोण. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव कोठे काय. अरे काय बोलायचं रे यांना?
मी निर्गुण आहे, अव्यक्त निराकार नाही जे आकार, नैनम छिन्नंती शस्त्राने. तुम्हाला नाही माहिती का हो? सांगा ना. नैनम छिन्नंती शस्त्राने नैनम दहती पावका न चैनम खेदयंत्यापो न शोषयती मारुता. असं माझं स्वरूप आहे रे. यांनी मला हात जोडले, यांनी मला पाय जोडले. जनी म्हणे स्वरूपासी हात पाय नाही त्यासी. जनी म्हणे स्वरूपासी हात पाय नाही त्यासी. जनी स्वरूपासी हात पाय नाही त्यासी. जनी म्हणे स्वरूपासी हात पाय नाही. मला हात नाही, मला पाय नाही. यांनी मला हात जोडले, यांनी मला पाय जोडले, यांनी माझा रंग दिला, यांनी माझे ओठ रंगवले, यांनी माझ्या ओठाला लिपस्टिक लावली. बघा, असा आमचा श्रीकृष्ण आणि असा आमचा राम. त्याला धनुष्य बाण दाखवला. काय नेमका हा प्रकार आहे? रूप नाही त्याचे नाव ठेविले, लटिकाची भ्रम वाढविला. अरे नामदेवा, भ्रमे हा तुझा भ्रम आहे. तू जशा प्रकारे मला बघतोय तशा प्रकारे मी नाही. देखीला मी नोये तैसा. पटतय का तुम्हाला? पटतय? पटतय? तुम्ही देवाला जेवण देता की नाही? देव जेवतो का हो? देव जेवतो? तुम्ही जेवता ना का हो? तुम्ही जेवता ना? देव जेवतो का? देव जर जेवत असेल, आम्ही त्याला भावाभक्ताने वाढतो. आपण पण जेवतो, आपणही हाकतो, आपण मुततो. देव हाकतो का? काय हो? देव मुततो का? मग असं हागणा मुत्राला देव तुम्हाला चालेल का? जर तुम्हाला जेवणारा चालतोय तर सांगा ना. मग नेमकं काय करायचंय? नेमकं करायचंय काय? ज्ञानदेवा म्हणे भजा आत्मदेवा. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा. अखंडित सेवा करा त्याची. अखंडित सेवा करा त्याची. अखंडित सेवा करा त्याची. कोणाचं ऐकत नव्हतं नामदेवराय? कोणाचं नामदेवराय ऐकत नव्हते? फक्त विठ्ठलाचं नाम ऐकत होते. फक्त विठ्ठलाचं ऐकत होते. तुझा माझा संबंध एक आहे तेवढा फक्त समजून घे. ज्याची देई ओळखी करा आत्माराम. बाकीच्या भानगडीतच पडू नका. संसार संभ्रम भोगू नका. बाकी भानगडीतच नको. मग आता सांगा हे कसं करायचं? हे काय करायचंय? द्या मला अनुभव करून. द्या मला अनुभव करून. तुका म्हणे किल्ल्या त्या संता हाती दिल्या. आलं का लक्षात? नाही ते डिपार्टमेंट स्वतंत्र आहे. ते संतांच्या मुठीमध्ये आहे. मी तुम्हाला सांगतो, हरी प्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय. संता विना प्राप्ती नाही. कुठे धाडलं? मग त्यावेळेला विसोबा केचरांकडे धाडलं. आलं का लक्षामध्ये? आणि मग विसोबा केचरांनी त्याला अनुग्रह केला. त्यावेळेला नामदेव महाराजांच्या टकोऱ्यामध्ये ते आलं. अर्जुनाला पण हात सांगितलाय बघ. जर झडानी वैलानी गिये बकचे वाटेला तरीच पावशील अव्यंग निधामा माझे. तू म्हणे मीची करी माझे भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एकाते. आलं का लक्षामध्ये? आलं लक्षामध्ये? सांगा ना, का लक्षामध्ये येत नाही हो? सांगा, का लक्षामध्ये येत नाही? का आम्हाला असं वाटतंय हो? आलं का लक्षामध्ये? आताही इथं काही आलेले असतील, यांना वाटतंय मुंबईचा बुवा आहे, चांगला महाराज आहे, 2-4 शब्द चांगले कानावरती पडतील. हे शब्द ऐकून माझ्या संसारामध्ये काहीतरी सुधारणा होईल. मी तुम्हाला सांगतो, कीर्तन प्रवचनाचं हे जे व्यासपीठ आहे हे परिवर्तन होण्यासाठी आहे. परिवर्तनाचा नेमका विषय काय तो समजून घ्यावं लागेल. कशासाठी आम्ही करतो? संसारामध्ये सुख व्हावं. आलं का लक्षामध्ये? मला तुम्ही सांगा ना, बोरवेलला पाणी लागणं हा काय देवाचा अनुभव आहे का? बोरवेलला पाणी लागावं, पोरं व्हावं, मुलीचं कोड लागलं होतं, ते कोड गेलं, हा अनुभव आहे का? हा देवाचा अनुभव आहे? देवाचा अनुभव काय? संतांना शरण जावं लागेल. आलं का लक्षामध्ये? पण असं आम्हाला वाटतंय ना. मग ते कसं असतं मी तुम्हाला सांगतो.
आलं का? व्यवस्थित जरा समजून घ्या. आज यदा कदाचित आधी पैसा नव्हता, आता पैसा आला. निवडणुकीमध्ये निवडून आलो. आलं का लक्षामध्ये? 10वी मध्ये चांगल्या मार्काने पास झालो. भरपूर काय 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 कुटुंबाची भरभराट झाली. आलं का लक्षामध्ये? या उलट गरिबी बोकांडी आली, रोगराई आली. मी तुम्हाला सांगतो या सर्व गोष्टी आहेत या प्रारब्धाच्या अधीन आहेत. अन्नमान धन येतो, अन्नमान धन येतो प्रारब्धाधीन. अन्नमान धन या सर्व गोष्टी तुमच्या प्रारब्धाच्या अधीन आहे. परमार्थ हा वेगळा विषय आहे. परमार्थाने याचा काही संबंध नाही. मी तुम्हाला सांगतो बघा, रामाला वनवास झाला, चांगलं का वाईट हो? चांगलं का वाईट? मी सांगतो, मला बोलायला शब्द नाही. अहो, आज राज्याभिषेक आणि उद्या वनवास. आज राज्याभिषेक आणि उद्या वनवास. राम अवतारामध्ये त्रेतायुगातला राम बघा तुम्ही. रामाला वनवास. काय जगणं असेल, काय जगणं असेल सांगा ना. आज आम्हाला मुंबईला पिझ्झा बर्गर नाही मिळाला तर आमचं वाट लागतं. सांगा ना, वनवास, रामाला वनवास. आणि मग आमचं, मी तुम्हाला सांगतो, ज्याही प्रारब्धाच्या गोष्टी आहेत ना त्या मलाही येऊ शकतात. आलं का लक्षामध्ये? हे प्रारब्धाचे भोग हे कुणाला चुकत नाही. पण जर साधू संतांना जर तुम्ही शरण गेलात तर तो प्रारब्ध सुद्धा चांगल्या रीतीने भोगण्याचा तुम्हाला एक प्रकारचा मार्ग मिळेल. एका जनार्दनी गोप प्रारब्धाचा, जनार्दनी गोप प्रारब्धाचा, एका जनार्दनी गोप प्रारब्धाचा, जनार्दनी गोप प्रारब्धाचा. हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला. चला आता मग नेमकी काय रीत आहे? तुम्ही म्हणता ना नेमकी रीत काय? बघा आता जरा समजून घ्या. मला सांगा ना, देव कुठे आहे हो? देव कुठे म्हणायला गेलं तर तैसा. मग तुमचं हृदय पंढरीला आहे का? तुमचं हृदय आळंदीला आहे का? बाबा हृदय कुठे आहे तुमचं? म्हणजे मी आळंदी आणि पंढरीचा मी काय द्वेष करतो का? मीही आळंदीला जातो, मी पण पंढरीला जातो, पण हे कशासाठी जावं? आलं का लक्षामध्ये? हे जावं ते अधिष्ठान आहे, पण नेमकं करायचं काय? हृदयामध्ये देव आहे. मग तुमचं हृदय आत का बाहेर? आणि मग नामस्मरण हा धंदा जो आहे आतला करायला पाहिजे का बाहेरचा? अंतर्मुख होऊन करीते चिंतन, तेने जनार्दन प्रगटला. मुक्ताई, अहो मुक्ताईचा अभंग आहे. मुक्ताईचा आज बघा ना, बाईची जात ना अजूनही खालीच. अहो श्रीपाद बाबांचं खूप आपण धन्यवाद समजायला पाहिजे की त्यांनी या स्त्रीच्या जातीला सुद्धा व्यासपीठावरती आणलं. या स्त्रीच्या जातीला बोलून देत नव्हते. आलं का लक्षामध्ये? बघा ना, बाईला काय कळतं म्हणे? बाईला काय कळतं? बाईला काय कळतं? अरे जिने जन्म दिला तिला काय कळतं बोलतो तू? काय आमच्या मुक्ताबाई, काय आमच्या जनाबाई. आलं का लक्षामध्ये? समजत नाही तुम्हाला? बघा ना काय शब्द आहे. शब्दाचा मारा केला, शब्दी केली जडाजुडी. काय शब्द आहे? काय शब्द आहे? मी तुम्हाला सांगतो, आतमध्ये आल्याशिवाय हे कळू शकत नाही. आलं का लक्षामध्ये? देव आतमध्ये आहे. हे नरात बघ जरा जीवा करा नवे ही माया, तू बुद्धी दर्पणी ब्रह्मरवीची छाया. ओंकार आपण उच्चारो यसाचारात बघ कैचा, तो शब्द अवांगमय तो मी, तो मी, तो मी, तो मी ऐसा आहे का? अहो आपण नेमकं कोण आहे? कोण मी आहे? करावा विचार. सांगा ना. जोपर्यंत श्वासाची येरदार आहे तोपर्यंत लोक तुम्हाला तुमच्या नावाने हाक मारतील. ज्या वेळेला श्वासाची येरदार संपेल, झालं ना, देव जाणार जाणार त्यासी काळोबा खाणार आहे का नाही? मग आपला अस्तित्व श्वासाच्या येरजारीमध्ये का रेस्ट ऑफ द बॉडी, उरलेल्या बॉडी मध्ये? विचार करा, जरा विचार करा.
मग परमार्थ भजन नामस्मरण हे श्वासाला धरून का सोडून? जो मुकला श्वास आला तो जातो या नरकाला, तो जातो या नरकाला, तो जातो या नरकाला. तो मुकला श्वास आला तो जातो नरकाला, तो जातो नरकाला, तो जातो मुख ना बोले कंठ ना हाले जिव्हा न स्मरे राम. बघा हे शब्द कोण तुम्हाला महाराष्ट्रामध्ये ऐकवतंय मला सांगा. मुख ना बोले कंठ ना हाले जिव्हा न स्मरे राम, हम बैठे आराम आणि हमारा जप करे आत्माराम. यालाच काय म्हणतात माऊली? यालाच काय म्हणतात माऊली? अजपा जपणे उलट प्राणाचा, जपा जपणे उलट प्राणाचा, जपा जपणे उलट प्राणाचा, जपा जपणे उलट प्राणाचा. ते देई मनाचा निर्धारू असे, देई मनाचा निर्धारू असे, देई मनाचा निर्धारू असे. काय अजपाजप? सांगावं ना. अजपाजप म्हणजे काय? सकाळी 4 वाजता उठून फक्त आरडायचं म्हणजे अजपाजप आहे. अजपाजप नामदेवांना सांगितला. अजपाजप कृष्णाने अर्जुनाला सांगितला. बघा कृष्ण त्या रीतीने जाऊ लागला, नामदेव महाराज त्या रीतीने गेले. नामदेव महाराज नाम घेत 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 काय अनुभव आला नामदेव महाराजांना? आला शीतळ शांतीचा वारा, तेने सुख झाले या शरीरा, विठला पातकांचा तारा, करी काळा सीधा कदरा रगा, नरहरी रामा गोविंदा वासुदेवा, नरहरी रामा गोविंदा वासुदेवा, करी काळा सीधा कदरा रगा. अशा प्रकारच्या नामस्मरणाने काना पुन्हा उठायला पाहिजे. आला पंढरीचा राणा, पंढरीचा राणा, पंढरीचा राणा, पंढरीचा राणा, आला पंढरीचा राणा, पंढरीचा राणा, पंढरीचा राणा, पंढरीचा राणा. त्याच्या दिसतील गुणा, त्याच्या विसर्जित गुणा, त्याच्या दिसतील गुणा, त्याच्या विसर्जित गुणा. आला पंढरीचा राणा, पंढरीचा राणा, आला पंढरीचा राणा, पंढरीचा राणा, आला पंढरीचा राणा, पंढरीचा राणा, आला पंढरीचा राणा, पंढरीचा राणा. अर्जुन सुद्धा त्या रीतीने चालत गेला. त्या रीतीने अर्जुन चालत गेला. अर्जुनाच्या देहाचा विसर पडला आणि सहस्र किरणांचं त्याच्या डोळ्याची प्रकाशित झालं. सर्वांगाठी राम देहा देई एका, सर्वांगाठी राम देहा देई एका, सर्वांगाठी राम देहा देई एका, सर्वांगाठी राम देहा देई एका. सूर्य प्रकाश आकाशात रश्मी, सूर्य प्रकाश आकाशात रश्मी, सूर्य प्रकाश आकाशात रश्मी. सर्वांगाठी राम देहा देई एक. बघा अर्जुनाच्या देहाचा विसर पडला. तेथे एक विश्व एक आपण, ऐसे आळमाळ होते जे तुझे पण. कुठेतरी तेव्हा मला वाटत होतं मी वेगळा, तू वेगळा आणि विश्व वेगळं. देव वेगळा, मी वेगळा, विश्व वेगळं. तेही आटूनी गेले अंतःकरण, विराले सहसा. अंतःकरणाची दृष्ट्याची आटणी होते. मन राम होत,
चित्त जे आहे ते हरिहरण करतो, बुद्धी जे आहे ती आत्म्यात विलीन होते. अहंकार धरी स्वंपण तै चित्ती प्रगटे चैतन्य गण. मन होय उन्मन बुद्धीचा निश्चय प्रब्रह्म. लाटा उसळती प्रेमाच्या, लाटा उसळती प्रेमाच्या, लाटा उसळती प्रेमाच्या, लाटा उसळती प्रेमाच्या. लाटा उसळती प्रेमाच्या, लाटा उसळती प्रेमाच्या, लाटा उसळती प्रेमाच्या, लाटा उसळती प्रेमाच्या. हे पुराला आनंदाचा, हे पुराला आनंदाचा, हे उसळती प्रेमाच्या, लाटा उसळती प्रेमाच्या, लाटा उसळती प्रेमाच्या, लाटा उसळती प्रेमाच्या. लाटा उसळती प्रेमाच्या, लाटा उसळती प्रेमाच्या, लाटा उसळती प्रेमाच्या, लाटा उसळती प्रेमाच्या. पौर्णिमेच्या चंद्राला बघितल्यानंतर सागराला जशा उकळ्या सुटतात, तशा प्रकारे उदयलेनी सुद्धा करे जैसा भरलाची समुद्र बरे, तैसे वेळोवेळा उर्मी बरे उचंबईत असे. माझी सापडलेनी ऐकुडे जळावरी कमल काही का जेवी आंदोळे. आतुलिया सुकर्म्यांची निबळे बाहेरी कापे. सात्विका बरणे रोमांची दाटणे स्वेदाचे जीवन येऊ लागे. कापे तो तरारी स्वरूप देखे नेत्री अश्रुत्या भीतरी वाहताती. आनंद झाला पोटी शब्द झाला कंठी मौन वाकुटी धरून राहे. टाकी श्वास श्वास ऊर्ध्व भावे देखा स्वरूप एक मिळवणी. एका जनार्दनी ऐसे अष्ट सात्विक भाव. हेच आम्हाला पटत नाही महाराज, हेच आम्हाला पटत नाही. तुमचं बाकी सगळं आम्हाला पटतं, पण हे जे काय तुमचं होतंय ना हो, हे काय आम्हाला पटत नाही. आणि एकनाथ महाराजांचं म्हणणं आहे, जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत काहीच होत नाही. संसारी असावे असून नसावे, भजन करावे वेळोवेळा. अहो अखंडितरित्या भजन करायची रीत आहे ना, मला तुम्ही सांगा ना, आलं का लक्षामध्ये? श्वासाच्या बरोबरीने असावं का त्याच्या खालच्या लेवलचा असावं? बघा ना, श्वासाच्या बरोबरीच्याला वैखरी इतका स्पीड आहे का मला सांगा बघा. अहो नामस्मरणाने श्वासाची गती वाढते, नामस्मरणाने श्वासाची गती वाढते. हो श्वासाची गती वाढते का मी समजून घेत नाही, का मी समजून घेत नाही. चित्त चैतन्याच्या होता बेटी हर्ष बाष्प दाटे कंठी. पुलकांकित रोमांच उठी उन्मिलित दृष्टी पुंजाळे. करिता चित्व चिंतन सप्रेमे गैवरे मन. अट्टासे गळिती रुदन अनिवार स्पुंदन ऊर्ध्व श्वासे. स्पुंद स्पुंदो निया करीती रुदन. स्पुंद स्पुंदो निया करीती रुदन. आला नारायण याची देई, आला नारायण याच देई, आला नारायण याच देई. एका जनार्दनी ऐसे अष्ट सात्विक भाव. कोणते? ऐशा सात्विकाई आटा भावा परस्परे वर्तत असे एवा. जेणे ब्रह्मानंदाची जीवार राणीव पावली. सांगा ना काय लक्षण आहे, काय कानाकुणा आहे? स्तंभ, श्वेत, रोमांच, स्वरभे, वेपतू, वैवर्ण्य, अश्रू आणि प्रलय. प्रलय म्हणजे देहाचा विसर पडणे, ते शरीर भावनासती. इंद्रिये विषय विसरती, ते स्वभाव प्रचिती प्रगट होय. देहभाव हरपला, 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 देहभाव हरपला. दूध पावत विठ्ठला, दूध
देवा ताई सागरी उपकार अरे देहाचा विसन पाडी मज देण्याची आजीव सुख पावे माझा अरे बरे केशी राजा कळवाले पट्टय का पट्टय पट्टय अहो आता विरोध नाही विरोध त्रेतायुगापासून आहे मला बाबा म्हटले म्हणून तो आता सांगायचा होता विषय दशरथाला सुद्धा ही गोष्ट कळत नव्हती पूर्ण परब्रह्म आले माझ्या घरी न कळे अंतरी नृपाची कोण बोलते कौशल्या बोलते काय याला बोलायचं अरे आता ब्रह्माचा साक्षात्कार आहे पण याच्या टकोऱ्यात काय येत नव्हतं करती बडबड होती भूताची चेष्टा अरे पाचारा वशिष्ठा लवकरी नाही ह्या ही भानगड नाही वशिष्ठाने केलेली लवकर त्याला बोलवा तर काय यात नालायकपणा चालू आहे कोण बोलतोय राजा दशरथ ह्या गोष्टीला बोलतोय या गोष्टीला बघा आलं का लक्षामध्ये आले ना वशिष्ठ परत येऊन वशिष्ठ पाये कौशल्यसी तिये ना सावरती तिये ना आवर्ती अष्टभाव अरे बघतात तर काय देवाचा अनुभव त्याची प्रचिती कौशल्याला आली होती किती भाग्यवानाचा विषय पण दशरथाच्या टोकऱ्यामध्ये येत नव्हतं सांगा ना काय येत नव्हतं श्रावण वधाचे अगनाई जळाले आणि तुझे ते निर्मिले प्रारब्धाचे मी तुम्हाला सांगतो आजही ही गोष्ट तुम्हाला कळत नाही कुठेतरी अज्ञान आडवं येतं कुठेतरी अविद्या आडवी येते नामदेव महाराजांचाच अभंग आहे हा तो श्रावण वधाचं अगनाई जळाले श्रावण वधाला याने श्रावणाला मारलो ना दशरथाने बरोबर ना ते पाप आडवं आलं आणि ते पाप याला हा भल्याचा मार्ग समजून देत नाही बघा आणि आज मग आम्हा महाराजांना हूत आलेला आहे पण ही गोष्ट नाही आलं का लक्षामध्ये ऐशा सात्विकाई आठा भावा परस्पर वरत असे हेवा जेणे ब्रह्मानंदाची जीवा राणी उफावली असं व्हायला पाहिजे का हो असं व्हायला पाहिजे नाही आम्हाला नको हे असं नाही आमचा परमार्थ वेगळा आहे आमचा वेगळाच बाप आहे सांगा ना आता काय बोलायचं मला काही म्हणायचं नाहीये आलं का लक्षामध्ये तुम्हाला ज्ञानोबा समजतो ना तुम्हाला तुकोबा आवडतो ना मग त्या संतांचे हे पवित्र विचार तुम्हाला का खपत नाही सांगा ना त्या साधू संतांचे विचार तुम्हाला का खपत नाही आईसी नुपदता माझी भक्ती मग कैची होया विषय विरक्ती अहो विषय विरक्ती जर व्हावं लागेल तर हे अष्ट सात्विक भाव व्हावे लागतील आणि विरक्ती विना माझी प्राप्ती नव्हे निश्चिती उद्धवा विरक्ती शिवाय माझी प्राप्ती होऊ शकत नाही हे सांडोणी भजनावस्था ही जी भजनावस्था आहे हे जे अवस्था आहे हे जे काय तुम्हाला झालं बाबांनो हा खरा अनुभव आहे हे सोडून ही सांडोनी भजनावस्था नाना साधने प्रयास करिता माझ्या अनुभवाची वार्ता न सडे हाता कल्पांती किती काही कल्प जरी गेले तरी देवाची प्रचिती तुम्हाला येऊ शकत नाही पटतय का अहो जो मोले मदिरा काय मदिरानंदे नाचे काय हा एखादा बेवडा फुल टट्टू जर झाला असेल तर रस्ता तरी पुरतो का रस्ता पुरतो ते बरोबर आहे ना ते बरोबर आहे तुम्ही म्हणता ना ब्रह्मानंदे लागले टाळी आणि कोण देहा ते चालणार का हो थोडासा तो विषय जरा बघायला वेगळा वाटतो म्हणून का मी सांगतो तो तसाच आहे साधू संतांचं म्हणणं आहे म्हणून मी कन्वर्ट झालो आणि म्हणून मी इथं आलो मी तुम्हाला सांगतो साधू संतांचे हे जे विचार आहेत ह्या ज्या ओव्या आहेत हे जे अभंग मी जर बाबांच्या मुखातून ऐकले नसते तर यदा कदाचित त्या गोष्टीला मी सुद्धा दुजोरा दिला नसता मी तुम्हाला सांगतो आलं का लक्षामध्ये जो मोले मदिरा खाये मदिरानंदे नाचे गाये आणि जेणे ब्रह्मरस सेविला आहे तो केवी राये आवरला पण ज्या वेळा तो रीतीने जातो ह्याला गीतो लोक बाह्यता स्वयं नाचे ब्रह्म उन्मादता तो त्याच्या सुखामध्ये असतो आणि लोक म्हणती तया पिसाच्यता
तसाच आहे ना सध्या विषय, थोडं जरा पिसाचे व थोडं जरा वेगळं वाटतंय ना हे, पण आता नाथ मनाच्याचं म्हणतंय हे असंच आहे. मग तुम्ही मला दुसरं सांगा ना, पिसाचे वत काय आणि अशी अनुभूती काय, सांगा ना मला तुम्ही. हा बोधू सहसा पंडिता न कळे, पंडित आणि शाण्या माणसाला ही गोष्ट कळत नाही. आलं का लक्षात, येतंय टकोरामध्ये. म्हणून तुम्हाला वाटलं पाहिजे हा साधू संतांचा खरा परमार्थ आहे. हे जर तुम्ही समजून घेतलं, बघा हे जरी नाही कळलं, पिंगळा पिंगळा मजबूत पिंगळा चालू आहे, फक्त आमचा खेळ खंडोबा चालू आहे. पिंगळा आणि महाद्वार आणि नेमकं काय सगळा सावळा गोंधळ आहे. मी मला खूप भाग्यवान समजतो. आज बाबा तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये आला, तुमचे हे पवित्र विचार, तुमचे हे पवित्र या ओव्या माझ्या कानावर गेला, तशा प्रकारची मला प्रचिती आली. म्हणून मी या व्यासपीठावरून सांगतो, मला तरी काय माहिती होतं आणि सांगा ना कोणाला काय माहिती. अहो हे सुद्धा समजून घ्यायला मला व्यवहारातलं लग्न करावं लागलं. मी तुम्हाला सांगतो, नामदेव महाराजांचं म्हणणं आहे, आज मलाही त्याची प्रचिती आहे. नामा म्हणे विठू भक्ताची द्वारी, घेऊन या करी सुदर्शन. अखंडरित्या तो मागे असतो तर मी तुम्हाला सांगतो, तुम्ही थोडस पुढे करा, तुम्हाला ज्ञानेश्वरी तुम्ही उघडा, तुम्हाला ज्ञानेश्वरी हाक मारते. तुम्ही अमृतानु उघडा, तुम्हाला अमृतानुभव हाक मारतो. आलं का लक्षामध्ये. नामा म्हणे विठू भक्ताची द्वारी, हा जो साधू संतांचा हा जो पवित्र मार्ग आहे, हा पवित्र मार्ग तुम्ही समजून घ्या. चारी चरण आपले झालेले आहेत. आता तुम्हाला झोपा पण आल्या असतील. झालेली सेवा, आता आपण देवाचं भजन करूया. विठोपार कुमार पुण्यस्मरण होतं आपल्या वनाबाई पंढरीनाथ मोरे. मी भगवंताच्या चरणामध्ये विनंती करतो, तसं करायची आवश्यकता नाहीये, कारण त्यांच्या कुटुंबामध्ये हरिभक्त आहे. धन्य हरिभक्त जन्मले ज्या वंशी, सकल कुलांचे तारावया. पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज, ऐसा हरिभक्त व्हावा कोणी. आलं का लक्षामध्ये. पूर्वज वाट बघतायत, आलं का लक्षामध्ये. आणि नामा म्हणे पित्रे आशीर्वाद देती, तुका म्हणे पित्रे आशीर्वाद देती, आणि कल्याणाची सदा त्याची. आज त्यांच्यापर्यंत हा मार्ग नक्कीच जाईल. तशाच प्रकारे आज आपले निघून गेलेले रामलाल शामराव पाटील यांना सुद्धा चांगल्या प्रकारे ते आपल्या अनंतामध्ये विलीन झाले. त्यांनी असंच त्यांच्या प्रकारे त्यांना हा मार्ग अखंडरित्या मिळावा आणि परत त्यांनी हा मार्ग सांगण्यासाठी हे यावं. झालेली सेवा जी आहे हे तुम्हा सर्व साधू संतांच्या चरणामध्ये मी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, पंचक्रोशीतून तालुक्या जिल्ह्यातून आलेले सर्व नामदार,
बिलाडी गाव असे, धुळे असे, टीटीव्ही शिरसमणी असे, बिरडाई बिरडाणं येथील नामधारक असतील, आडगाव मुक्तीवरून काही नामधारक आलेले आहेत. सर्वांना आज माझा मनापासून नमस्कार. वनाताईच्या पहिल्या पुण्यस्मरणार्थाच्या निमित्तानं आलेलो आपण सर्व नामधारक, कोडपिंपरी तीर्थक्षेत्रामधील भाविक भक्तजन, नातेवाईक, गणगोत्र, आप्तेष्ट, शेजारी पाजारी, सर्व मित्र परिवार, आईला भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी आपण वाहूया. मित्र हो, दोस्तो, सज्जनो, आजचा हा जो योग आहे, मी जास्त वेळ घेत नाही. पाऊस जो येतो तो चातकाच्या निमित्ताने येतो. निमित्त त्याला चातक आहे. चातका लागून मेघ नित्य वर्ष, तो तुझ उदास करेल केवी. पाऊस जो येतो चातकासाठी येतो, परंतु फायदा सगळ्यांचा होत असतो. त्याचप्रमाणे आजचा हे जे नियोजन आहे हे एकट्यासाठी नसून सगळ्यांच्या उपयोगी येणार आहे. थोडासा विचार करावा लागतो. 10 हॉर्स पॉवरची मोटर आहे, पण माठाचं तोंड खाली आहे, भरू शकत नाही. ज्ञानोबराय 800 वर्षापूर्वी सूचना देतात, एक नाम हरी द्वैत नाम धुरी, अद्वैत कुसरी बिरडा जाणे. चांगली गोष्ट आहे डॉक्टर साहेब, तुम्ही या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीनं, यजमानांच्या वतीनं तुमचा मी आभार मानतो. पंचक्रोशीतून, तालुक्यातून, जिल्ह्यातून आलेले सर्व नामधारकांना या ठिकाणी चहा पाणी होईल. चहा घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये. कन्हेरी तीर्थक्षेत्रावरून आलेले सर्व भजनी मंडळ यांचाही यजमानांच्या वतीने मी आभार मानतो. हरी विठ्ठल जय जय विठ्ठल.